आज आमच्यासोबत हजर आहे मनसेचे अध्यक्ष विशाल बडगे सर. नागपूर शहराला यांनी मनसेचं काय काय यांना वाटतं, काय काय हे करू शकतात पुढे येणाऱ्या विधानसभा चुनावामध्ये, यांची काय प्लॅनिंग आहे, काय रणनीती आहे आणि कोणत्या गोष्टीला हे समोर घेऊन चालत आहे, याच्याबद्दल आपण यांच्यासोबत चर्चा करूया. सर, सगळ्यात पहिले खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला. सर, येणाऱ्या जी विधानसभा चुनाव आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे किती सीट्स आणि कसं काय लढू शकते? आता आमच्या मधात निरीक्षक आणि नेते राजसाहेबांनी 2 नेते इथे निरीक्षक म्हणून आम्हाला अपॉइंट केले होते नागपूरसाठी. तर त्यांनी जेव्हा इथल्या मीटिंग घेतल्या, रवी भवनला आमच्या मीटिंग झाल्या, विधानसभा वाईज झाल्या. त्या विधानसभेच्या मीटिंगच्या वेळेस 3 विधानसभा माझ्याकडे आहे नागपूर शहर म्हणून. तर त्या सगळ्या विधानसभेत कमीत कमी 5-5 लोक आमचे स्वतःचेच कार्यकर्ते विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर साहेबांनी सांगितलं आहे की आमचीच लेकरं आपल्याला आपल्या कडेवर घेऊन फिरायचं आहे ना, आम्हाला त्यांना निवडून आणायचं आहे किंवा त्यांना संसद भवन याच्यामध्ये पाठवायचं आहे. तर त्याप्रमाणे जर पाहिलं तर आमच्या पक्षात अजूनपर्यंत बाहेरच्या लोकांची गरज नाही पडून राहिली आहे. आम्हाला आमचेच कार्यकर्ते आज विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. आणि सर, आता हल्लीमध्ये एक गोष्ट समोर आढळून आली आहे, जे एक टोल बूथला तोडण्यात आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की काय रणनीती, आपण याच रणनीतीवर समोर हाच मुद्दा उचलणार आहे? नाही, तिथले जे लोक आहेत, म्हणजे टोलवर बसणारे जे मुलं आहेत, एक तर त्या टोलवाल्यांनी गुंडे पोचल्यासारखे पोचून ठेवलेले आहेत. लोकांसोबत चर्चा करताना किंवा लोकांसोबत उद्धटबाजी पद्धतीने बोलतात त्याचा राग आमच्या कार्यकर्त्यांना आला. म्हणून त्यांनी लोकांची, हे शेवटी समस्या लोकांचीच आहे, कारण टोल एक जनता या लोकांना टोल देऊन राहिले, तुम्ही रोडची सुविधा चांगली देऊन राहिली म्हणून. पण तुम्ही बोलताना तुमची भाषा जी आहे ना ती अरेरावायची नसली पाहिजे, आमचं हे म्हणणं आहे. आणि साहेबांचं म्हणणं आहे की जर तुम्ही टोल घेऊन राहिले तर सुख सुविधा व्यवस्थित द्या जनतेला, कारण जनता आपल्या पैशातून तुम्हाला टोल भरून देऊन राहिली आहे. म्हणजे टॅक्स तो भरतोच, आपण नागरिक टॅक्स भरतोच आहे, पण शेवटी जर टोल द्यायचा वेळ येऊन तरी लोक टोल भरून राहिले आहेत. पण तुमची भाषा जर बरोबर असेल तर आम्हाला बरं वाटेल. नाही, भाषा जर चुकीची असेल तर आम्ही तसं उत्तर देऊ. त्याच अनुषंगातून हे घडलेलं हे आहे. आपला जे तोडफोडीचं खडखडाचं जे आंदोलन झालं त्याच टोल याच्यातून झालेलं आहे. बरं सर, आत्ता जसं राजसाहेब येणार आहे नागपूरला, त्याच्याबद्दल तुमची काय तयारी आहे, काय तुम्ही त्यांना अपडेट केला आहे, नागपूरचं काय परिस्थिती आहे? नाही, साहेबांकडे अहवाल गेला. आमचे नेते बापू धोत्रे आणि गौरव वालवलकर साहेब हे दोघे आले होते. त्यांनी साहेबांना तो अहवाल दिला आणि त्या अनुषंगातून आज 21-20 तारखेपासून विदर्भाचा दौरा साहेबांचा चालू होऊन राहिला. आणि याच्यातून साहेबांनी विधानसभा वाईज इथं बैठक लावल्या रवी भवनला. सर्वप्रथम तुमची पत्रकार परिषद होईल तिथे, त्यानंतर आमच्या विधानसभा वाईज बैठक होणार आहे. विधानसभेच्या बैठकीचा अहवाल घेऊन साहेब तिथंच जर आपल्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने त्यांना वाटलं त्या स्ट्रॉंग कॅन्डिडेट आपल्या या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी जर उमेदवार उभे करायचे आहे ते साहेब तिथे उमेदवारी जाहीर करतील. बरं, आमच्यासोबत नागपूरचे सचिव घनश्याम साहेब पण आहे, त्यांनाही आपण विचारूया की त्यांची काय तयारी आहे येणाऱ्या विधानसभा चुनावला घेऊन. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, तुमची काय तयारी आहे येणाऱ्या विधानसभा चुनावला घेऊन? जसं सरांनी म्हटलं की आम्ही हे गोष्टी समोर जनतेमध्ये घेऊन जाऊ, तुम्हाला काय वाटतं की किती सीट्स आणि कसं काय आपण करू शकतो? माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मागेच बोलले होते की मला 250 ते 250 उमेदवार टोटल आम्ही या महाराष्ट्रामध्ये उभे करू. आता सध्याची परिस्थिती पाहता कोण सत्तेत आहे आणि कोण विरोधात आहे हे काही कळत नाही. अर्धी राष्ट्रवादी सत्तेत आहे, अर्धी राष्ट्रवादी विरोधात आहे. त्याचप्रमाणे अर्धी शिवसेना सत्तेत आहे आणि अर्धी शिवसेना विरोधात आहे. तर त्यामुळे कसं आज जनता कंटाळून गेली आहे. अक्षरशः जनता आजकाल न्यूज चॅनल पाहणं बंद केलं आहे. सकाळी उठली का ते तमाशा दिसते. म्हणून यावेळेस गोल्डन जुबली चान्स साहेबांसाठी खूप चांगला आहे आणि लोक आतुरतेने ते वाट पाहत आहे. म्हणून साहेबांनी ठरवलं का या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पूर्ण जास्तीत जास्त 250 सीटा लढवावं म्हणून, आणि यावेळेस चांगलाच रिझल्ट आम्हाला मिळेल. बरं, आता जसं मी साहेबांना विचारलं, तो नागपूर शहराचे अध्यक्ष सर, त्यांना विचारलं तर त्यांना ते टोल बूथबद्दल तुमचं काय मत आहे की हे जे टोल बूथवर झालं, आपण हेच मुद्दे असे घेऊन जाणार आहोत की जनतेचे मुद्दे हेच आहे? जे जनतेच्या टोल जो प्रकार आहे, शेवटी कसा तो जनतेत पैसा चालला. आमचा एकच विचार आहे की जे नागरी सुविधा जनतेला पाहिजे
त्या सुविधा, रोडचे प्रश्न म्हणा, टोलचे प्रश्न म्हणा, त्याच्यानंतर सिवर टँक, ज्या जनतेच्या आवश्यक शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणा, आम्ही या सगळ्या सुविधा आणि माननीय राजसाहेबांचं विजन हे सगळं डोळ्यासमोर ठेवून आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तयार आहोत. बरं, आता राजसाहेब जसे 23-24ला नागपुरात येणार आहे, तर आपली काय तयारी आहे? त्यांना काय आपण अपडेट केलेलं आहे की नागपूरची काय परिस्थिती आहे? 23 तारखेला माननीय साहेबांचा दौरा 20 तारखेपासून चालू होता आहे. 20 तारखेला ते विदर्भी एक्सप्रेसनी बसतील आणि डायरेक्ट ते गोंदियाला जाणार आहे. गोंदियाहून व्हाय भंडारा, त्याच्यानंतर गडचिरोली आणि व्हाय चंद्रपूर करून ते वणी आणि वर्धेला येणार आहे. वर्धेकडनं साहेबांची जिम्मेदारी नागपूरला येणार आहे 23 तारखेला सायंकाळी. तर ते कालच आम्ही आमचे शहराध्यक्ष, आमचे जिल्हाध्यक्ष आणि मी स्वतः आम्ही पूर्ण अपडेट घेतलं वर्धेपासून, कुठे काय लावायचं, काय बॅनर कुठे आहे, काय आहे. आणि साहेब इथे येईल आणि जर साहेबांची देखरेख करणे आमचं काम आणि पूर्ण आमचा शेड्यूल तयार आहे. आणि जर कोणी या दौऱ्यामध्ये साहेबाच्या अडथळा करण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना आमचे कार्यकर्ते आम्ही सर्व तयार आहोत. त्याला चोप देण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला विचारतो मी. सर, आता राजसाहेब जसे इकडे येतील तर तुम्हाला काय वाटतं की याचा किती इम्पॅक्ट पडेल आणि तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय अपील करणार आहे तुमच्याकडून? नाही, साहेबाचा इम्पॅक्ट म्हणजे साहेब जिथे जातात तिथे इम्पॅक्ट पडतात. साहेबांचा प्रभाव आहे तिथं आणि विदर्भात साहेबांना मानणारा वर्ग भरपूर आहे. नवीन जे युवक आहेत, जनरेशन जे नवीन म्हणतो आपण, त्यांनासुद्धा त्यांच्यावरसुद्धा राजसाहेबांचा प्रभाव चांगला आहे. कारण साहेबांचं विजन जे आहे ना, ते खोटरडं काम नाही आहे आमच्या साहेबाचं. साहेब सरळ बोलतात, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. सरळ सरळ ह्या हिशोबाचा माणूस आमचा माणूस. आणि त्या हिशोबाने राजसाहेबांनी ज्या विजनने आज महाराष्ट्र घडवायचा विचार करून राहिले आहेत. कोणाला खोटे आश्वासन देणं हे आमच्या नेत्याकडून मला वाटत नाही की आमच्या नेत्याच्या तोंडातून निघत असेल म्हणून. पण आज ज्या पद्धतीने राजसाहेब आपला विजन घेऊन महाराष्ट्रात दौरे करून राहिले आहेत, तर असं वाटते की येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक पक्ष किंग मेकर राहील, हे तुमच्या मार्फत आम्ही सांगतो. आणि साहेबांना या पुढच्या वाटचालीबद्दल आम्ही शुभेच्छा पण देतो. आणि महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय अपील करणार की का म्हणजे वोट करावं? आम्ही याकरता वोट करावं म्हणतो कारण तो व्यक्ती माननीय राजसाहेब असा एक व्यक्ती आहे तो की जो कधीच खोटं बोलत नाही. आणि तुमचे जे प्रश्न आहे, महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत, ते पद्धतशीरपणे सोडवण्याचं कामसुद्धा राजसाहेब करू शकतात. इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव होता. कारण बाळासाहेबांपासून जेव्हा राजसाहेब काम करत होते तेव्हापासून त्यांना तो अनुभव आहे. त्यांनी तेव्हा पण सत्ता पाहिलेली आहे, सत्तास्थानी त्यांनी कामं पाहिले ते. तर साहेबांना प्रशासकीय गोष्टीचा मला वाटत नाही की कोणत्या ठिकाणी त्रास आहे. कारण नाशिकमध्ये जे हे होती आपली महानगरपालिका, त्यावेळेस नाशिकमध्ये जर गव्हर्नमेंट कोणती फंड देत नसेल तरी पण साहेबांनी कुठून का CSR फंड वगैरे घेऊन ज्या पद्धतीने तिथले आपलं महानगरपालिका घडवली आणि नाशिकचं एक चित्र बदललं, त्याप्रमाणे महाराष्ट्रात एक चित्र बदलण्यासाठी माननीय राजसाहेबांना निवडून द्या ना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार निवडून पाठवा अशी मी सर्वांना जनतेना विनंतीपूर्वक हात जोडून विनंती करतो. कारण असे लोक खूप कमी वेळेस मिळतात आणि एकदा जर हे मिळालं आणि त्यांच्या हातात जर सत्ता आली महाराष्ट्राची तर साहेब नक्कीच महाराष्ट्र एक वेगळा घडवून दाखवतील अशी मी आपणाला ग्वाही देतो. सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, थोडासा वेगळा आहे. विदर्भाचे लोक विदर्भ वेगळा हा त्यांना पाहिजे आहे, तर तुम्हाला काय वाटतं जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आली तर काय विदर्भ वेगळा होऊ शकेल, आपण असं काही बघू शकतो? मी म्हटलं की राज्याचे तुकडे करण्यात काही अर्थ नाही. लोक विदर्भ वेगळ्याच्या याच्यावर मग भारतीय जनता पार्टीनं विदर्भ वेगळा करून त्याच्यावर यांनी मतं मागितले. मतं मागितल्याने लोकांनी निवडून दिलं. या अगोदर हाच विदर्भ पहिले काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्यानंतर आता कालावधीनंतर भारतीय जनता पार्टीचा झाला. म्हणून यावेळेस इम्पॅक्ट चांगला आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे की राज्य तोडल्याने काही होत नाही, राज्याला विकसित केला पाहिजे. अखंड महाराष्ट्रामध्येच आपण वाढवून त्याला, आणि विदर्भामध्ये का नाही, विदर्भामध्ये सगळंच आहे, म्हणजे त्याच्या वेगळा पार्ट करून काही मतलबच नाही ना. आणि ते आमच्यानं काही खोटं बोलणं होत नाही. संघटित राज्य राहिलं पाहिजे आणि त्या संघटित राज्याचा विकास झाला पाहिजे, हे ध्येय महाराष्ट्राचं आहे, माननीय राजसाहेबांचं आहे. आपल्यासोबत होते नागपूरचे मनसेचे अध्यक्ष आणि त्यांचे सचिव. त्यांनी आपल्यासोबत सादर केलं की
कसं त्यांचं फ्युचर काय आहे, मनसेला घेऊन ते काय विचार करतात आहे आणि कशा प्रकारे त्यांनी फ्युचरचं रोडमॅप तयार केलेलं आहे. आणि त्यांनी निर्धास्तपणे सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याशी बोलले. टोल टॅक्सबद्दल बोलले, कसा त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो आणि कसे तिकडे गुंडे बसवलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना हा पाऊल उचलावं लागला, कारण लोक तिथे ऐकत नव्हते, लोकांना त्रास होत होता. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्यासोबत सादर केल्या आहे. येणाऱ्या 24-23 तारखेला 2 दिवस राजसाहेब नागपूरला आहे. आता तेव्हा ते काय करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, सगळं आपल्यासोबत त्यांनी सादर केलं. मी महाराष्ट्र TV 24मधून शांतनू अग्रवाल. के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं।